असा वसंत आहे ज्याच्या खुशीतून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न उदयास आलं, तर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब. पर मुलकामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे शहाजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास आठवल्यावर अंगावर शहर आल्याशिवाय राहत नाही, ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि पित्याने केलेल्या स्वराज्याचे नुसते रक्षणच नाही तर ते 10 पटीने वाढवले, ते छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी प्रदान केलेल्या राज्यघटनेच्या जोरावर सारा देशाचा राज्यकारभार चालतो, ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिक्षणाची गंगा गोरगरिबांपर्यंत पोहोचवणारे ते कर्मवीर भाऊराव पाटील. मुलींना ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षण मिळते, ते महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले. प्रथमतः या सर्व महामानवांना अभिवादन करते व माझ्या भाषणास सुरुवात करते. 400 वर्षांपूर्वी जिजाऊंच्या खुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती यांसारख्या कुटशस्त्रांचा कलस म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचा माप म्हणजे शिवबा. दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा, किमयागार म्हणजे शिवबा. आज सरकारला निर्भया पथक नेमण्याची पाळी आली, कारण हैदराबाद कोकणीच्या घटना इथे घडू लागल्या आहेत. म्हणजे अजूनही लोकांना छत्रपती शिवाजी महाराज समजले नाहीत. स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्याचे हात पाय कलम करण्याचा आदेश माझ्या राजाच्या राज्यात होता. माझ्या राजाच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण होते, तर 100% संरक्षण होते.